नमस्कार मित्रांनो, मी गणेश डांगळे तुमच्या सर्वांचे स्वागत करतो बीजी ट्रॅकर्समध्ये. आज आम्ही जाणार आहोत मित्रांनो सोमेश्वर, मग नवशा गणपतीला आणि मग धबधब्या. तुम्ही स्टार्टिंगला व्ह्यू पॉईंट पाहिलेच असतील, आम्ही काही मी दाखवले तुम्हाला. चला तर मग आपण सुरुवात करूयात. आम्ही सर्वात पहिले आमच्या घरून निघून जातो, पेट्रोल टाकून घेतो आमच्या गाडीमध्ये. मग आम्ही बारदान फाट्याच्या दिशेने जातो. तिकडे बारदान फाट्याला भरपूर गाड्या लागलेल्या होत्या. मग हळूहळू आम्ही चालायला सुरुवात केली. आमची झाली होती गाडी. मला कॅमेरा आडवा झाला. थांबा थांबा थांबा, कस काय आडवा झाला रे भाऊ? मी मित्रांनो चेक नसेल केलं तेव्हा, पण मग झाला होता चुकून. मग आम्ही पोहोचलो सोमेश्वर महादेव मंदिरापाशी. चला मध्ये गेल्यावर बघतो तर पार्किंग मध्ये जास्त गाड्या नव्हत्या लागलेल्या. म्हटलं भाऊ गर्दी नसेल, चला मग पटापट लवकर आवरून घेतो. अजून गर्दी वाढली तर ठीक. मग खाली इकडं त्रिशूल लावलेला होता, त्याचा व्हिडिओ काढला. खाली जाताना हे पेड्याचे दुकानं वगैरे फुलमाळ. दादाला वाटलं आम्ही कसलाच व्हिडिओ काढतोय. खाली जाताना बघितलं इथं तर गर्दी होती भाऊ. चला म्हटलं आता हळूहळू आपलं करायचं. तर दर्शनाच्या लाईनमध्ये लागलो आम्ही. दर्शनाची बारी अशी पायपांमधून जात आम्ही शेवटी नंबर लावला. एवढी गर्दी नव्हती बा. शेवटी बाहेर आलो. मग म्हटलं चला मध्ये चला हो बटाबो. मध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, तरी आम्ही कसा तरी व्हिडिओ काढला मित्रांनो तुमच्यासाठी. हे बघा, मी थोडं बाहेरूनच दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हे गणपतीची मूर्ती पण होते साईडला. हे बघा, ही गर्दी होती, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. बघू शकता तुम्ही, हे मंदिर आहे सोमेश्वर महादेव मंदिर. मग त्याच्या साईडला एक हनुमानाचं मंदिर पण आहे मित्रांनो. तुम्ही आलाच कधी तर हनुमानाच्या मंदिरातही दर्शन घ्या. बघा हनुमानाचे मंदिरही आहे. आम्ही तिथे नमस्कार केला आणि आमच्या पुढच्या दिशेने गेलो. तिथं लक्ष्मीनारायण मंदिर म्हणजेच दुसरे मंदिरही होते. मग त्याचा व्हिडिओ काढला, पुढे निघायला सुरुवात केली. याच्या पुढे एक मंदिर होते, त्याचाही व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला मित्रांनो. थांबा 2 मिनटं. हे बघून घ्या पहिले लक्ष्मीनारायण मंदिर. बघू शकता हे तिथले लक्ष्मी आणि नारायण मंदिर. मग आम्ही पुढे गेलो राम जानकी मंदिरामध्ये. त्याच्याच साईडला आहे केटून मित्रांनो. थोडंसं गेलो का पुढं भेटून जातं. मग हे बघू शकता तुम्ही, पूर्णपणे कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. मध्ये राम, लक्ष्मण, सीता आणि साईडला हनुमान यांचीही मूर्ती होती. दाखवतो तुम्हाला जवळ. हे बघू शकता. मग आम्ही इथून भेट घेतली आणि खाली गेलो. खाली इकडं झोके वगैरे खेळण्यासाठी भरपूर साधने होते मित्रांनो. आणि इथे पुढे बसण्यासाठी जागा आणि इकडे हे रोलर कोस्टर म्हणावा, हे छोटेसे. मग हे मका पॉईंटवर आम्ही मके घेतले आणि खाल्ले. मग पुढं जाताना हे बघू शकता मित्रांनो गोदावरी नदी. ही खूप छान असा दृश्य होते. एकदम गर्दी होती बोटमध्ये. आम्ही म्हटलं जाऊ दे बोट पुढं. हे साईडला मंदिर आहे, तिथेही खाली एक मंदिर आहे महादेवाचं मित्रांनो. तुम्ही इथं सुद्धा यायचं बरं का, आले तर. छान असं दृश्य भेटते तुम्हाला, एकदम सुखावं असं हे वाटलं. हे बघा बोट निघून पडली त्यांच्या मंदिराकडे. आम्ही मग तिथून निघलो आणि नवशा गणपतीच्या दिशेने लागलो. नवशा गणपतीला तिकडे गर्दी भरपूर होती मित्रांनो. तिथे गेल्यावर दाखवतोच मी. हा बघू शकता तुम्ही रोडावरचा दृश्य आहे. साईडला भरपूर झाडे आहेत. तर मग मित्रांनो आम्ही जेव्हा टर्नला आलो तो बी व्हिडिओ काढून घेतला. म्हटलं रस्ता दिसला असतं तुम्हाला समजेल. तुम्ही जर कधी नसाल आला तर तुम्ही गुगल मॅपला सुद्धा टाकू शकता. मी आणि मित्र गेलो, तिथे पार्किंगमध्ये भरपूर गाड्या दिसल्या भाऊ. म्हटलं भरपूर गर्दी असेलच. हे बघा गर्दी तर भरपूर होती तिथे पुढे. हे बघू शकता तिकडे आज ब्लड कॅम्प लागलेला होता मित्रांनो. ब्लड कॅम्प म्हटलं भाऊ आपण पहिलेच वारी, पण कुठं रक्त द्यायचं, जाऊ देवा कोणाला इन्स्पायर करून देऊ. ज्यांना द्यायचं असेल त्यांनी जाऊ शकता मित्रांनो तुम्ही. छान असं होतं. तर मग खाली जाताना इथे बॅरिगेट होता, आम्ही साईडने निघालो. चला हे साईडने आलं, तुम्हाला दाखवतो. पुढे नवशा गणपती मंदिर आहे, हे तुम्हाला पुढून दाखवतो. हे पुजारीचे इथं पूजा घेण्याचे सामान, हे मंदिर. हे बघू शकता नवशा गणपती देवस्थान. खाली उतरत होतो आम्ही हळू, कारण की मित्रांनो स्टेबल नव्हता राहत कॅमेरा. मग थोडा वेळ बंद केला आणि खाली उतरल्यावरच चालू झालं. इथं बघू शकता मित्रांनो असं म्हटले जाते की इथं घंटी बांधली का आपली विश पूर्ण होते बा. तर आम्ही बी एक मन्नत मागली. आता बघू शकता
तुम्ही जर 100K केले तर आम्ही सुद्धा या मंदिरातून घंटा बांधू. तर तुमचा सपोर्ट राहू द्या मित्रांनो. हे बघू शकता ते नवशा गणपती का म्हणतात तुम्हाला माहीत नसेल पण मी सांगतो. इथे पेशवेकालीनमध्ये त्या राजाने इथे 9 गणपती असे करायचे, त्यामुळे तिथे नवशा गणपती म्हटले जाते. हे बघा मंदिरमध्ये अलाउड नव्हते म्हणून तो व्हिडिओ नाही मित्रांनो. तर हे बाहेर अजून एक महादेवाची पिंड होती, तिकडून आम्ही गेलो धबधब्या, सोमेश्वर धबधब्या. एकदम भारी असे दृश्य होते मित्रांनो. असं वाटत होतं आम्ही जन्नतमध्ये येऊन लागलेलो आहे. खरंच असं वाटत होतं मित्रांनो. असं ड्रोन जर असता ना तुम्हाला वरून कॅप्चर करून दाखवलं असतं. हे बघा खूप पाणी सुटलेलं होतं, गंगापूर धरणमधून सोडलेलं होतं, पाणी भरपूर होते. आम्ही म्हटलं व्हिडिओ काढून घेऊयात, थोड्या साईडला येऊन लागलो जोखीम घेऊन तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी. तर बघू शकता मित्रांनो. हे बघा खूप पाणी होते, मग थोडा जवळून क्लोजअप घेतला. हे बघा खूप, हे बघा असं वाटत होतं तिथे खूपच पाणी पडलं आहे. एकदमच असं पावसावानी वातावरण होतं, ते पाणी ओढून आमच्या डोक्यावर येत होतं. तर मग मित्रांनो तुम्ही माझ्या आणि माझ्या मित्राच्या चॅनलला जरूर सपोर्ट करा. बीजी ट्रॅकर हे चॅनल माझं आणि माझ्या मित्राचं, म्हणजे मी गणेश रवींद्र डांगळे आणि माझा मित्र भावेश महाजन. तर आमच्या चॅनलला नक्की सपोर्ट करा मित्रांनो. नमस्कार. आम्ही आज या व्हिडिओला इथे एंड करतो. तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा.